जय जय रघुवीर। आपण 21 समासी हा समर्थांचा जुना दासबोध, त्याला जुना म्हणायचा. मागल्या वेळी आपण हे बोलून झालंय, पण खरंच सांगा मी बोललेलो काय आठवतंय का हो? नाही म्हणजे सांगा मला असं नाही, पण आपल्या आतमधल्या आतमध्ये तरी मला हे पक्क माहिती आहे की काहीतरी बोलणं झालं होतं. आता जे बोलणं झालेलं होतं ते मला आठवत जरी आत्ता नसलं तरी तो विषय निघाला की आठवतं. असं बरेच वेळा होतं. छान उदाहरण देतो. ज्या विषयावर आपलं भांडण झालेलं आहे तो विषय मागे जरी पडला तरी कुठल्याने ट्रिगर होईल आणि कधी महाभारत उभं राहील याचा खराच नेम असतो का हो? काही नेम नसतो. म्हणजे बुद्धीचा गुणधर्म आहे साठवून ठेवणे, आणि ती बुद्धी सकस आहे जे साठवलेलं नेमक्या वेळी उपलब्ध करून देते, त्याला सकस म्हणायचं. आता प्रत्येकाच्या बुद्धीची कपॅसिटी ठरलेली आहे, पण तिला प्रयोग करून करून एखाद्या विषयामध्ये तिला ट्रेनिंग देऊन देऊन ती त्या विषयात एक्सपर्ट होते. दुसरा त्या विषयात एक्सपर्ट नसतो. म्हणजे बुद्धीला ट्रेन करता येतं. आता माझ्या हातात आहे कुठल्या विषयात ट्रेन करायचं. तर तो सगळा विषय आपल्या डोक्यात आहे. 3 ओव्या झाल्या होत्या. खरं तर हा विषय गंभीर आहे. गंभीर आहे पेक्षा समजायला खूप अवघड आहे. कारण हा विषय हा संपूर्णच्या संपूर्ण अनुभवाच्या प्रांतातला आहे. वास्तविक पाहता परमार्थ हाच मुळी अनुभवाच्या प्रांतातला आहे, सगळाच्या सगळा. पण त्यामधल्या ज्या काही गोष्टी मला बौद्धिक स्तरावर समजून घ्याव्या लागतात नेटकेपणाने, त्या मी नेटकेपणाने समजून घेतल्या तर मला अनुभवाच्या प्रांतात जाण्यासाठी वेग कमी लागतो, वेग मिळतो, काळ कमी लागतो. हा एवढा फरक माझ्या ठिकाणी पडतो. जसं मला कळलं की अमका अमका पदार्थ कसा करायचा, मला कळलं अमका अमका गिअर गाडीचा कसा टाकायचा, केव्हा टाकायचा, हे मी बौद्धिक स्तरावर समजून घेतलं. जर ते घेतलंच नाही तर मला चालवता येणार नाही. पण मी समजावून घेतलं तरी मला प्रॅक्टिस करायलाच लागणार आहे. म्हणजे समजावून घेणं हा पहिला टप्पा आणि त्याची प्रॅक्टिस करणं हा दुसरा टप्पा. त्यातला आपला कुठला टप्पा चालू आहे? थँक्यू. समजावून घेणं हा आपला पहिला टप्पा चालू आहे. ते समजायला खूप अवघड आहे बरं. तरी आपण बरं ह्या ज्याच्या मंदिरात बसलोय ना तो त्याचीच देवता आहे. मुळारंभ तो बास, तो निर्गुणाचा आरंभ आहे, तो ज्ञानाचा गाभा आहे. जाणणं म्हणजेच गणेश आहे, आणि जाणणं हे गणेशाची कृपा जर झाली तर मला हा विषय समजणार आहे. 3 ओव्या आपण बघितलेल्या होत्या. पहिली ओवी आहे 21 समास. मागल्या वेळेस झालेलं होतं पण थोडक्यात सांगतो. 21च समास पहिले लिहिले समर्थांनी. शिष्यांना उपदेश दिला तो फक्त 21 म्हणाले पुरे आहे. मग समर्थांच्या लक्षात आलं हे काय 21 पुरणार नाहीत, त्याचे केले 200. म्हणजे आत्ताचा जो दासबोध आहे उपलब्ध तो आहे 200 समासांचा. आणि समर्थांनी लिहिलं 21 समासी पहिले. मला सांगा कोणाला बघून समर्थांना वाटलं हे की हे पुरणार नाहीयेत? म्हणा आपल्याला. आपल्याला बघितलं समर्थांनी आणि त्यांच्या लक्षात आलं ये नाही जमनेवाला, याला अजून पाहिजे व. थोडक्यात समजावून दिलं तरी पटत नाही, मग त्याला भरपूर समजावं लागतं. आहे का नाही? मी घरी असतो, आई मला अनेक गोष्टी समजावून सांगत असते. आणि शेवटी शेवटी आई दाटून उपदेश जोर करून एक ठराविक टोन असतो बघा, आहे सगळ्यांच्या अनुभवाच्या. आपले जुने दिवस आठवा. तो टोनने आलं म्हणजे मला लक्षात येतं, किंवा तो टोन आईचा सेट झालाय, आईला कळलं की ह्या टोनमध्ये बोललेलं बरोबर ह्याच्या कानात थ्रू बुद्धीपर्यंत जातं.
कळणं. सो हेतू आहे कळणं, त्याचे 200 झालेत, नाही कळणार आहे. म्हणून हे 21 समासी जो आहे तो दासबोधाचं सार स्वरूप आहे असं न म्हणता दासबोधामध्ये महत्वाचा जो परमार्थाचा भाग आहे त्याचं हे सार स्वरूप आहे असं म्हणूया. हे दासबोधाचं सार नाही, त्या 200चं हे 21 नव्हेत, पण त्याच्यात जे काही सांगितलंय, कारण समर्थानं लक्षात आलं व्यवहार सांभाळला गेला पाहिजे. ज्याचा व्यवहार चांगला नाही त्याला परमार्थ जमणार नाही. समर्थांची स्वच्छ ओवी आहे, प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण. काय काय नेमकं सांगितलंय, कुठेही हे नाही आहे उपलब्ध, इतका रोखठोकपणे सांगायचं आहे. प्रपंची जो सावधान असेल, ज्याला प्रपंच करता येणार आहे, त्याला परमार्थ जमण्याची शक्यता आहे. व्हेरी क्लिअर, जमण्याची शक्यता आहे. आता जमण्याची शक्यतेमध्ये आपण व्हायला पाहिजे की नाही, आपलं किमान बेसिक रिक्वायरमेंट आपली ती आहे आणि ती मला मिळावी म्हणून मी हे समजावून घेतोय. मग आता 200 समास नाही, मग 21कडे जाऊया डायरेक्ट. आपण काय केलंय, शॉर्टकट. आवडतो ना शॉर्टकट सगळ्यांना. सिग्नल असताना समोर कोणीही नाही तर थांबण्याची इच्छा होते का हो? आतून उर्मी येत असते. ती जी उर्मी येत असते की नाही, म्हणजे थांबू नये अशी उर्मी नसते, पण ते समोर दिसत असतं आणि मनाचं चलबिचल चालू असते. म्हणजे काय आहे, मला वेग हवाय, मला झटपट हवंय. मी लहान असताना ना एक टीव्हीवर ॲड यायची, त्याची सुरुवात अशी असायची, मुलं खेळतायत आणि मग ती बाई म्हणते, म्हणजे ती जी आई असते घरातली, ती म्हणते बस 2 मिनिट. आहे का ती ॲड अजून चालू? बघा सगळ्यांना कळलं. हे 2 मिनिट का, वास्तविक पाहता ते तब्येतीला चांगलं नाही. म्हणजे त्यापेक्षा शिरा आणि पोहे म्हणा, उपीट म्हणा, हे चांगलं आहे की नाही तब्येतीला, पण ते 2 मिनिटात होतं का? नाही होत. म्हणजे पक्क लक्षात घ्या, जे झटकन मिळतं की नाही त्याची खात्री नाही. मग तुम्ही म्हणाल बुवा तुम्ही तर, आपण झटकन मिळवत नाही आहोत, आपण कट शॉर्ट केलंय. आपण शॉर्टकट अवलंबलेला नाही, आपण कट शॉर्ट केलंय. कळलं? म्हणजे मधलं जे असतं की नाही ते काढून टाकतोय. मग इथे काय म्हणतायत समर्थ ह्या 21 समासामध्ये, हा जो पहिला समास आहे तो मंगलाचरण आहे. मंगलाचरण म्हणजे ज्याच्याकडे आपल्याला जायचं आहे त्याबद्दल माझ्या मनामध्ये पवित्र भाव निर्माण करून मी त्याप्रती वाटचाल करण्यासाठीच्या ज्या देवतांचं वंदन आणि त्यांची कृपा संपादन करण्यासाठी केलेला खटपट, मंगलाचरण. आता इथे समर्थांनी पहिल्या 3 ओव्यांमध्ये नेमकं काय साधायचं आहे आणि ते कसं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. मन मीपणे निर्बुजले, हे आपण सगळं बघितलं मागल्या वेळेस. आता त्याच्याकडे जात नाही, फक्त ओव्या वाचतो आणि मग पुढे जातो. मन मीपणे निर्बुजले, स्वामीच्या पदी मिसळले, ऐक्य रूपे स्वयेची झाले पद आपण. स्वामी सेवकपण वावो, जाणावा तो स्वामी रावो, ऐसिये निजपदी ठावो भाग्यानुसार. शब्दी निशब्द झाले, उच्चिष्ट भ्रमणे खादले, ते अभ्यंतरी बैसले स्वयंभू बोधरूप. आता सुष्ट साराचेही सार, फावले अक्षयी अपार, तया सुखाचे उद्गार येती स्वानुभवे. ही ओवी आहे. काय बरं ओवी आहे ही? सुष्ट साराचेही सार. सुष्ट चांगलं, दुष्ट सुष्ट चांगलं. आपल्याला दुष्टचाच अनुभव जास्त आहे, पण त्याच्या विरुद्ध आहे सुष्ट चांगलं. आता याचे 2 भाग आहेत. या चराचर सृष्टीतलं, सुष्ट म्हणजे सृष्टी आणि सुष्ट म्हणजे चांगलं, या सृष्टीतलं चांगलं. आता साराचेही, सुष्ट साराचेही सार. आपण सार करतो टोमॅटोचं, ते काय करतो, ते काय काय करतो, ते सालविल काढतो, त्याच्यातलं रस घेतो. मोसंबी आणलं, मोसंबीचं ज्यूस आहे ना, सार घेतो. म्हणजे बाकी सगळं टाकतो. मला सांगा, सार जास्ती असतो का चोथा जास्ती असतो? चोथा जास्ती असतो की नाही? सो जगामध्ये नित्याचा अनुभव कसला आहे? जास्त असणाऱ्या चोथ्याचा आहे, कारण त्याच्यामध्ये जे सार असतं ते कमी असतं. किंबहुना जे सार आहे ना
तेच ग्रहण करण्याची माझी बुद्धी व्हावी म्हणून आपल्या उपनिषदांमध्ये प्रार्थना आहे. यत् सारभूतम तद उपासितव्यम. जे सार आहे ना तेवढंच ग्रहण करा आणि त्याची उपासना करा. आता इथे समर्थ म्हणतात सुष्ट साराचेही सार, त्या सगळ्या साराचं देखील सार काढलंय. म्हणजे या सृष्टीमध्ये सार आहे, ह्याच्यामध्ये गुप्त दडलेलं आहे. आता त्यातनं ते बाहेर काढायचं आणि त्याचंही सार करायचं. सुष्ट साराचेही सार. इथे कॉन्ट्रॅडिक्शन आहे पुढच्या अर्ध्या चरणात, पावचरणात. समर्थ म्हणतात फावले अक्षयी अपार. अपार आहे ते. आता सार कसं आहे आपण मगाशी बघितलं, नेहमी जास्त कमी असतं आणि चोथा जास्त असतो. इथे समर्थ म्हणतात फावले अक्षयी अपार. ते फावलंय, फावलं म्हणतात ना, त्याचा दुसरा शब्द पावला, देव, बस म्हणजे मिळाला. फावलं त्याला आपल्या साताऱ्याकडच्या भाषेत दुसरा शब्द गावलं, मिळालं, प्राप्त झालं, मिळालं. इथे समर्थ म्हणतात 3 शब्द, फावले, अक्षयी आणि अपार. आता त्यातला प्रॉब्लेम आपला सुरू होतो अपार. भरपूर आहे, सार आहे आणि भरपूर आहे, कसं काय संभवत आहे? आपण बघितलं सार नेहमी कमी असतं, इट्स स्मॉल, छोटं आहे, आणि हे तर भरपूर म्हणतायत. याचं कारण जे सार आहे ना त्याच्यावर हे चराचर सृष्टी उभी आहे आणि ते आहे आत्मतत्व किंवा परब्रह्म. आणि ब्रह्माबद्दल व्याख्या करताना असं सांगितलं जातं की ते 100 पेक्षाही खूप अधिक प्रमाणात, 100 पटापेक्षाही खूप अधिक प्रमाणात शिल्लक आहे. आणि ही चराचर सृष्टी अल्प, अत्यंत अल्प अशा त्याच्या एका अंशामध्ये आहे. एक अंश आणि 100 शिल्लक. आता मला सांगा ह्यातलं सार काय असेल? अंश, बरोबर आहे. अंश हे त्यातलं कमीत कमी आहे जे आपण घेऊ शकतो, बाकीचं सोडायचं आहे. आणि ॲक्च्युली आपण ते करतो, आपण तेच करतो. आपण ह्या चराचर सृष्टीला स्वीकारतो आणि त्यातलं जे सार आहे आपल्या सगळ्यांना पटतंय नाही म्हणजे आपल्या म्हणजे मी पण तुमच्यात आहे बरं. आपण तेच करतो. त्यातलं जे सार आहे ना, मला आठवलं मी असं बोलत होतो एकदा, ते म्हणाले अहो आपलं कसं झालंय माहितीये का, विदुरासारखं झालंय. तुम्हाला माहिती आहे विदुराकडे भगवान गोपालकृष्ण गेले, विदुराने बोलावलं, ते एवढे आनंदी झाले, इतका आनंद झाला त्यांना की ते विसरले आपण काय क्रिया करतोय. आणि त्याने भगवंताला केळी खायला दिली, पण गडबड अशी केली, केळीचा जो गर आहे ना तो टाकला आणि सालं दिली भगवंताला. आणि भगवंताने ती सालं खाल्ली. का? कारण भक्ताने दिलंय ना, त्याच्यातलं भगवंत प्रेम बघतो. द्या बघू तुमच्या प्रेमाच्या माणसाला. जो तुमच्या माणूस जो ते सालं घेईल, लक्षात ठेवा त्याचं प्रेम आहे तुमच्यावर. हे लिटमस टेस्ट आहे की नाही? पण लक्षात घ्या, देणारा काय तोडीचा भक्त आहे आणि घेणारा तो भगवंत आहे. आपल्यामध्ये दोन्ही गुणधर्म नाहीत, त्यामुळे द्यायचा विचार करू नका. त्यातलं सार काय आहे? केळं हे सार आहे, साल हे टाकायचंय. मी टाकतो काय? गर टाकतो. याच्यामधलं मुख्य जे आहे, आता इथे समर्थ सांगतात फावले, मला मिळालं, प्राप्त झालं आणि ते फावलंय सगळीकडे. अक्षयी, ते अत्यंत उदंड आहे. अक्षय, ज्याला क्षय नाही, जे संपत नाही. हवा संपते का हो? असं कधी झालंय? जरा विचार करा, जर समजा इथली हवा संपली आणि आपल्याला आता सिलेंडर लागायला लागणार आहे, विकत घ्यायचे सिलेंडर, पाणी जसं विकत घेतो तसं सिलेंडर विकत घ्यायची पाळी येऊ नये. पण जर घ्यायची पाळी आली तर हवा संपली, आपण कशाला सर्वात जास्त महत्त्व देऊ? माझ्या आयुष्यामध्ये आत्ता जे पैशाला महत्त्व आहे त्याच्यापेक्षा कैक पटीने त्या ऑक्सिजनला महत्त्व असणार आहे. कारण मी, माझं जगणं त्याच्यावर अवलंबून आहे. थोडक्यात मी त्याला महत्त्व देतो ज्याच्यावर मी जगतो, बरोबर आहे? आता विचार करा मी कशाला महत्त्व देतोय.
त्याच्यावर मी जगतोय, आहे की नाही. आपला सुरुवात कशाने झाली, हे आचरणात आणण्यावरनं सुरुवात झाली आहे. सो हा आता गृहपाठ आहे. घरी गेल्यानंतर माझ्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे, माझ्या जगण्याला अत्यावश्यक काय आहे, त्यातलं सार, ह्या चराचर सृष्टीतलं जेव्हा मला सार समजणार आहे, ते समर्थ इथे सांगतात फावले अक्षयी अपार. हे अपार आहे आणि तो प्रचंड मोठा साठा आहे. पुढे समर्थ म्हणतात तया सुखाचे उद्गार येती स्वानुभवे. आणि मग ते मिळालं. KBC माहिती आहे सगळ्यांना? सगळ्यांना माहिती आहे? पटकन हो म्हणा बरं, म्हणजे कसं पुढे जायला मोकळं. मला मुंबईला BKC माहिती होतं, पण हे म्हणजे तर त्याच्यात एखाद्याला लॉटरी लागली धरून चला, सगळे प्रश्न त्याने सोडवले आणि त्याला ते मिळालं, त्याला काय होईल? आनंद होईल. तुम्हाला काय होईल? काही होऊन उपयोग नाहीये. ना तुम्हाला दुःख होऊन उपयोग आहे, ना तुम्हाला सुख होऊन उपयोग आहे, कारण तुम्हाला त्यातलं काही सुद्धा. पण ते बघण्यात मी गमावलेलं मात्र भरपूर आहे. मी गमावलं. जेवढे पैसे त्याला मिळाले तेवढे सगळेच्या सगळे त्यांनी आणून आपल्याला दिले, आणि मी जर काळाकडे गेलो आणि सांगितलं त्यातला मला फक्त 1 मिनिट परत दे, तर काळ देणार आहे का परत? सो व्हॉट आय हॅव लॉस्ट, आय एम अनअवेअर ऑफ इट. मी अनअवेअर, मला माहितीच नाही मी काय गमावलं. आता ज्याने ते कमावलं त्याला काय वाटणार आहे? आनंद वाटणार आहे. मिळाल्यानंतर आनंद आहे. इथे समर्थ म्हणतात ते गावलं ना, मिळालं ना, फावले. आणि ते किती मिळालंय? अपार, अक्षय, संपणार नाही असं ते मिळालंय. त्याचा परिणाम काय आहे? तया सुखाचे उद्गार येती स्वानुभवे. त्याचा परिणाम माझ्या इतका आनंद झाला. आपण बघितलंय ते लहान मुलांना जर आनंद झाला ना तर त्यांची अवस्था काय होते? ते येऊन जे सांगत असतात तर ते तुम्हाला सांगायला लागतं जरा शांत हो आणि मला सांग, मला कळत नाहीये. असं होतं का कधी? होतं ना. ते येतात मुलं इतक्या आनंदाने सांगत असतात की त्यांची ना शब्दांची लिंक तुटते. लिंक तुटते. तो काहीतरी मधलं सांगतो, मग सांगतो, मग सांगतो, काहीतरी सांगतो, मग तुम्ही जरा शांत हो आणि परत सांग मला. सो व्हॉट इज दॅट? इतका आनंद झालाय की त्या आनंदाच्या भरात जे उद्गार निघतायत ना ते अपूर्ण आहेत. आणि हाच उपनिषदांमध्ये एका उपनिषदात छान ते ऋचा आहे आणि त्याच्यात त्यांनी त्याचा आनंदाचं वर्णन करताना ऋषी म्हणतात हा हू असे शब्द आहेत उपनिषदात. आणि त्याच्यानंतर अहमन्नम अहमन्नम, एवढं सगळं मी आहे, मला आनंद झालाय. इतके उद्गार झाले आनंदाचे. पाणी गच्च भरलंय आणि ते पाणी काठोकाठ भरलेलं आहे डब्यामध्ये पूर्ण. आणि त्याच्यावर आपण एक सुपारी टाकली वरून तर ते काय होतं? त्याला काय म्हणतात? उतू जाणे, उचंबळणे. ते जे सुपारी पडली त्याच्यात पडता क्षणी तो जो फ्लो असा बाहेर पडतो तो अनकंट्रोल्ड असतो. उचंबळणे म्हणजे काय? अनकंट्रोल्ड. त्या आत्मतत्वाचा अनुभूतीनंतर जो होणारा आनंद आहे ना तो अनकंट्रोल्ड आहे. त्याची कंट्रोलच आपण करू शकत नाही. मी त्या पलीकडच्या स्थितीत जातो. मी ह्या स्थितीतनं त्या स्थितीचा अनुभव घेतो. त्या स्थितीत असताना मला काही कळत नाही, पण ह्या स्थितीत आल्यानंतर कळतो मी आनंदात होतो. त्या पराकाष्ठेचा आनंद होतो. या उपाधीचा संपूर्ण विसर, संपूर्ण पगडा संपतो आणि अचानक ज्ञान होतं की ह्याला अस्तित्व नाही, ह्याला अस्तित्वच नाही. आणि त्यामुळे होतं काय? दुःखाची निवृत्ती. आत्तापर्यंत मला जेवढ्या काही प्रॉब्लेम्स होते ना ते सगळेच्या सगळे प्रॉब्लेम्स एका क्षणात शून्य अस्तित्वाला येतात. कारण मला हे कळतं प्रॉब्लेम्सना अस्तित्व नाही, प्रॉब्लेम्स आणि प्रॉब्लेम ज्याच्यावर आहेत त्या कशालाच अस्तित्व नाही. आणि मग मी आनंदी होतो, प्रचंड आनंद होतो. समर्थ म्हणतात तया सुखाचे उद्गार येती स्वानुभवे. आता हे माझ्या स्वतःच्या अनुभवामुळे हे उद्गार बाहेर पडायला लागतात.
हे उद्गार बाहेर पडणं, हे अनकंट्रोल्ड उद्गार, त्याला थांबवता येत नाही. आणि ते न थांबता, खरं सांगू का, ती स्थिती अशी विशेष आहे, ती आनंदाची स्थिती इतकी विशेष आहे की मला त्या आनंदाचा अनुभव येत असताना कळत असतं, पण हेही कळत असतं हे खोटं आहे. म्हणजे आनंद खरा आहे, पण हे जग खोटं आहे. आणि हे जरी खोटं असलं तरी ते तसंच दिसत असतं. आणि हे दिसत असलं तरी त्याचा आता माझ्यावर पगडा संपला याचा अनुभव येत असतो. बुवा तुम्ही काहीतरी बडबडताय आणि आम्ही काहीतरी ऐकतोय, असा आपल्याला अनुभव येतोय की नाही? नाही येतोय अनुभव? मग मी जे सांगतोय ते पटतंय तुम्हाला? याला म्हणायचं ब्लाइंड फेथ. आणि हा ब्लाइंड फेथ इज इसेन्शियल. का? कारण संतांनी सांगून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मला विश्वास ठेवायचा आहे. हे मी नाही सांगत आहे, अहो माझी काय बुद्धिमत्ता, हे ते सांगतायत आणि ते ऐकायला आपण बसलोय. हे समर्थ म्हणतायत. समर्थ काय सांगतात? असा तो येती स्वानुभवे, माझा हा स्वानुभव आला, हा माझा स्व अनुभव, माझा स्वतःचा अनुभव आहे. ह्याला एक छान उदाहरण देतात की शास्त्र, गुरु आणि आत्मप्रचिती, 3 प्रचिती सांगितल्या. आपल्या सगळ्यांना माहिती असणार आहे कदाचित हा विषय, पण एकदा परत. तर मी एखाद्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे, मी एखाद्या ठिकाणाबद्दल वाचलंय आणि मी एखाद्या ठिकाणी जाऊन आलेल्या माणसाकडनं ऐकलंय. 3 गोष्टी आहेत, बरोबर आहे? मी वाचलं, छान आहे. अमेरिका कशी आहे याच्यात मत भिन्नता असण्याची खूप शक्यता आहे, पण तात्पुरती आपण ऐक्य करूया. अमेरिका छान आहे. मग कोणीतरी प्रवास वर्णन लिहिलं, ते जे टुरिस्ट जातात की नाही, मला सांगा टुरिस्ट लोकांना वाईट अमेरिकेचं दर्शन का घडवतील? नाही का? नाही घडवणार आहेत. त्यांना चांगल्याच अमेरिकेचं दर्शन, त्यासाठी तर त्यांना नेलंय तिथे. आता तर सगळा विचार बाजूला. तर ते मी तिथे गेलो, त्याने वर्णन वाचलं तर तेवढ्यावर थांबलं नाही. आता ह्यातनं मला सगळं दिसलेलं नाही. मग जे जाऊन येतात, बरेच जण जाऊन येतात, साधारणपणे 50-60चे जे आत्ता इथे आहेत, त्यांच्यापैकी ज्या कोणाची टर्म लागेल तिथे बाळंतपण करण्याची, काय बघा, ही जी वरची ओवी आहे ना, येती उद्गार स्वानुभवे, तो आनंद आत्ता सगळ्यांना झाला. तर ते आले आणि ते वेगळी, म्हणजे जे मी वाचलंय त्याच्यापेक्षा भिन्न अजून मला काहीतरी सांगतात आणि मी प्रत्यक्ष गेल्यानंतर मला तिथे अजून भिन्न अनुभव येतो. वास्तविक पाहता जे त्यांनी शास्त्राने सांगितलेलं होतं ते होतंच, जे गुरुने सांगितलं तेही होतं, आणि मी जे अनुभवलं ते त्यातलंच ऐक्यता आली, एकवाक्यता आली, आणि त्या एकवाक्यतेने माझा निश्चय दृढ होतो, पक्क होतं. म्हणून समर्थांनी सिद्धाचं लक्षण सांगताना साधकापासून सिद्धची भिन्नता काय आहे? संदेहरहित साधन, ही साधकाची आणि सिद्धाची भिन्नता आहे. एवढाच बारीक, काय म्हणूया त्याला, एक बारीक लाईन आहे. समर्थांचा अभिप्रेत साधक हा पूर्णतः जवळजवळ सिद्ध होत आलाय. मग लाईन काय आहे, भिन्नता काय आहे? त्याच्या साधनेमध्ये संशय उरलेला नाही. जे मी साधन करतो आहे, ज्याच्यासाठी करतो आहे ते आहे, मग हे साधन चालू राहतं, एवढाच फरक राहतो. समर्थ इथे म्हणतात, तया सुखाचे उद्गार येती स्वानुभवे, वायूचे न बळे शब्दासी, सामर्थ्य होय निश्चयेसी, तैसा सद्गुरु कृपा मानसी उद्गार काढी. हे आपण आत्ता जो विषय बघितला त्याचीच ही द्विरुक्ती आहे. वायूचे न बळे शब्दासी, आपण बोलतो कशाच्या आधाराने? वायूच्यामुळे, वाऱ्यामुळेच ॲक्च्युली चलनवलन होतं. 8 प्रकारचे वायू आहेत आपल्या शरीरामध्ये. सगळ्याचा अनुभव येत नाही, ते असतात सगळे, जास्तीच असतील, पण आपले हे गृहीत धरूया. तर 8 नाही 10 प्रकारचे असं, मी थोडी गडबड होती माझी. 10 प्रकारचे वायू असतात. नागकुर्म कर्कश जाण, ते समर्थांची ओवी आहे. बरोबर, पंचप्राण आणि 5 उपप्राण, असे ते 10 प्रकारचे प्राण असतात. त्यातले आपल्याला फक्त प्राणाचाच अनुभव येतो, नाकातनं श्वास जातोय. खरं सांगू का,
दॅट इज द बायफर्केशन. जिवंत आहे, बघतात काय, म्हणजे प्राण येतोय आणि जातोय. सो आहे हा सगळा मुद्दा सुरुवात कुठे झाला तर या शरीरामध्ये प्राण आहे, तो येतोय जातोय. आता इथे समर्थ म्हणतात तो जो प्राण म्हणजे तो वायू आहे, त्या वायूमुळे चलन, वलन, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे त्याचे वायूचे गुणधर्म आहेत, जे पंचीकरणामध्ये दासबोधात समर्थांनी एक्सप्लेन केलेले आहेत. हे सगळे आपल्या हालचाली होत आहेत. आपण हलतोय की नाही? अजून हलू शकताय का? आता गेलात समाधी अवस्थेत, म्हणजे इतकं ऐकून झालं बास. तर ते जे हालचाल होते ते वायूचा परिणाम आहे. आता हा जो वायूचा परिणाम आहे त्याचा एक महत्त्वाचा भाग शब्द. मी जे बोलतोय ते मी श्वास आत घेतो आणि बोलतो. बोलता बोलता आपल्याला श्वास घेता येतो का हो? घेतलाय अनुभव कधी? काही जणांना जमतो, थोड्या प्राणायामाची क्रिया केली काही वेळा करता येतं, पण त्यांचं बोलणं हे आपल्यासारखं नसतो. तर म्हणजे थोडक्यात मी श्वास एक तर आत घेतो नाही तर बाहेर सोडतो. ज्या वेळात मी बोलतोय त्या वेळात श्वास माझा बाहेर जात असतो. म्हणून तर आपल्याकडे म्हण वाक्प्रचार आहे, माहिती आहे की नाही, की किती तोंडाची वाफ वाया घालवतोय, असं मला समर्थ सांगतायत. की तू मी तुम्हाला नव्हे, समर्थ आपल्याला, असं मला म्हणायचं आहे. समर्थ आपल्याला एवढं सगळं समजावून सांगतायत आणि समर्थांना वाटतं काय वाया घालवलं की काय मी सांगून. म्हणजे मी बोलतोय याचा परिणाम काय आहे? वायू. हा वायू जो आहे तो माझ्याकडनं ही क्रिया करवतोय, शब्दाचा उच्चार. हा शब्दोच्चार हा प्रकार वायूमुळे आहे. समर्थ इथे सांगतात ज्याप्रमाणे वायूचे न बळे शब्दासी, वायूचं मुख्य बळ, वायूच्या बळामुळे शब्द आहेत. सामर्थ्य होय निश्चयेसी, निश्चयाने तेच सामर्थ्य येतं. तैसा सद्गुरु कृपा मानसी उद्गार काढी. त्याप्रमाणे जेव्हा ते स्वानंदाचे उद्गार निघतायत याचा सरळ अर्थ त्याच्यावर सद्गुरूंची पूर्ण कृपा झालेली आहे. ज्याच्यावर सद्गुरूंची पूर्ण कृपा होते तोच हे उद्गार काढू शकतो. उद्गार कोण काढू शकतो? ज्याला स्वानुभव आलाय. स्वानुभव घेण्यासाठी सद्गुरु कृपा पाहिजे आणि सद्गुरु कृपा त्याच्यावर करतात जो तयार होतो ते घेण्यासाठी. श्रीधर स्वामींचं एक वाक्य आहे, स्वामी सांगत असत की मी हिरे माणिक मोती द्यायला बसलोय. स्वामींचं वाक्य आहे, मी हिरे माणिक मोती द्यायला बसलोय, पण सगळेच्या सगळे मिरच्या कोथिंबिरीसाठीच येतात. म्हणजे ते देऊ काय शकतायत आणि आम्ही गुंतलोय कशात हे ह्यातनं सांगायचं आहे. मग गुंतायचं नाही आहे का? समर्थ तर म्हणतात प्रपंची जो सावधान, ते करायचंच आहे, पण त्याच्याबरोबर हे मला साधायचं आहे, प्रपंच सुखरूप करून मला परमार्थ साधायचा आहे. हे डोक्यातनं हलता कामा नये. काही झालं तरी माझा निश्चय हा असला पाहिजे की मला परमार्थ साधण्यासाठी मी हे सगळं करतोय. मी नोकरी कशासाठी करतो हे कधी डोक्यातनं जातं का हो? मी नोकरी कशासाठी करतोय हे कधी डोक्यातनं आपल्या जातं का? प्रश्न विचारू नका. तुम्ही प्रवचनाला बसले आहात, प्रवचन बोला आणि निघा. एक दिवस असा विचार करा, जर समजा कंपनीने सांगितलं पगार मिळणार नाही तर काय होईल? म्हणजे माझ्या डोक्यातनं हे गेलंच नाहीये मी नोकरी कशासाठी करतोय. माझं नोकरी करण्याचा हेतू मला सांगा, जे मला प्राप्त होतं त्याच्यासाठी मी नोकरी करतो. ती माझी आवडीची आहे नोकरी वगैरे वगैरे हे सगळं बाजूला ठेवूया, जस्ट कीप इट असाइड. पण मुख्य हेतू काय आहे ते मला मिळवायचं आहे. मला सांगा, नोकरी करणं आणि ते मिळवणं, जे मिळालंय आणि जे नोकरी करतोय त्या दोघांमध्ये काहीतरी साम्य आहे का? नाही आहे. एक स्थूल आहे जे मिळते पैशाच्या रूपात आणि जे मी करतोय ते टोटली डिफरंट आहे. तसं प्रपंच हे माझी नोकरी आहे आणि मिळवायचा आहे तो परम अर्थ. त्याला अर्थ म्हणतात आणि हा परमार्थ म्हणतात. दोघांमधला फरक लक्षात घ्या. सगळ्या अर्थांमध्ये हा श्रेष्ठ अर्थ आहे, म्हणून हा अर्थहीन वाटला पाहिजे, नाहीतर माझं जगणं अर्थहीन
होणार आहे. तेव्हा मला हे साधायचं आहे, मला श्रेष्ठ अर्थ साधायचा आहे, ते माझ्या डोक्यातनं हलता कामा नये. म्हणून ते समर्थ म्हणतात, तया सुखाचे उद्गार वायूचे न बळे, तैसा सद्गुरु कृपा मानसी उद्गार काढी. तसे सद्गुरूची कृपा हे मानसात, डोक्यात किंवा माझ्या बुद्धीतनं उद्गार काढतात, बाहेर येतात. ते स्वानंदामुळे, अनुभवामुळे उचंबळून उद्गार येतात. पुढे समर्थ म्हणतात, सद्गुरु कृपेचेन हावे विवेक मुळाकडे धावे, तेणे ऐक्य सिंधू हेलावे स्वानंद सुखे. छान आहे. परत सांगतो, तैसी सद्गुरु कृपेचेनी हावे. सद्गुरु कृपेची हाव, आपल्याला हाव असते की नाही? प्रत्येकाला आहे. बरं, मला पण आहे, प्रत्येकाला आहे. पदार्थ बदलतात, हाव इज कॉमन. हाव म्हणजे हवं आहे. हाव या शब्दाने आपण जे व्यवहारात हाव वापरतो तसं धरू नका, पण काहीतरी हवंय, प्रत्येकाला हवंय काहीतरी. काही नाही ना, मला झोप तरी हवी की नाही? ती आत्ताच प्राप्त झाली असं न गृहीत धरता मी पुढचं सांगतोय आपल्याला. तैसी सद्गुरु कृपा हावे, सद्गुरु कृपेची हाव, मला सद्गुरु कृपा हवी आहे, आता इथे प्राप्त झाली आहे असं गृहीत धरून हे वाक्य आहे. बरं, सद्गुरु कृपेचे हावे, त्याचा परिणाम काय होतो? विवेक मुळाकडे धावे. विवेक या शब्दाचा अर्थ आहे निवाडा करणे. वेगवेगळा आपण निवाडा करतो. अहो, विवेक आपण रोज करतो. बरं, तुम्हाला सांगतो, तुम्ही आत आलात सगळेजण, मी चप्पल कुठे काढू याचा तुम्ही विवेक केलायत, केलाय की नाही? चप्पल तुम्ही आले आणि पटकन काढली तर जातं का हो तुम्ही? त्यातल्या त्यात बघता की नाही? सो तुमच्या बुद्धीने एक चांगला स्पॉट त्यातल्या त्यात सिलेक्ट केला, तिथे जाऊन चप्पल काढता. ते तरी हो म्हणा. सो तुम्ही विवेक करता. आता इथून गेल्यानंतर मला जाता जाता भाजी घ्यायची आहे असा विचार आला का? नाही म्हणजे हो म्हणू नका, पण असं तर भाजीवाल्याकडे गेल्यानंतर मी काय करतो? निवडतो आहे ना, भाजी निवडून घेतो. मी विवेक सदैव करतोय, प्रत्येक गोष्टीत विवेक करतोय. सो समर्थ इथे म्हणतात विवेक, आता त्याच्या पुढे शब्द आहे मुळाकडे धावे. मूळ जे आहे त्याच्याकडे विवेक धावतोय. विवेकाचं कार्य निवाडा करणे आणि तो मुळाकडे जाण्यासाठी निवडतोय. याचा अर्थ जे जे मूळ नाही ते सगळं तो बाजूला टाकतोय. विवेक म्हणजे निवडणे, ते बाजूला टाकतोय आपण, त्यातलं निवडून घेतो. म्हणजे त्यातलं महत्त्वाचं आहे ते मूळ काय आहे, मूळ शोधण्याची बुद्धी विकसित होणे. या सगळ्याचं मूळ काय आहे, मी कशासाठी काय करतोय. आता वेगळ्या शब्दात, मी हे का करतोय असा कधी प्रश्न पडतो आपल्याला? आता त्याचं वाक्य बदलतो आणि सांगतो, का केलं मी हे असा निश्चित होतं की नाही? तेच वाक्य मी वेगळ्या अर्थाने सांगितलं, मी हे का करतोय. फक्त ते सौम्य सांगितलं, तो टोन आला की बुद्धी जागी झाली. माझा मुद्दा हे मी का करतोय अशी बुद्धी जागी होणं. मी व्हाय एम आय डुईंग धिस, फॉर व्हॉट, कशासाठी, हे काय एकदा कळायला लागलं आणि त्याचा निवाडा व्हायला लागला की मग माझ्या लक्षात येतं हे मला करण्याची गरज नाही. असं वाटतं की नाही आपल्याला? करून झाल्यानंतर मला वाटतं का केलं. सो समर्थ म्हणतात इथे आधी करायचंय, निवडायचंय ते आधी, मुळाकडे धावे, मूळ आधी शोधायचंय. व्हाय फॉर, या सगळ्याचं कारण, मूळ या शब्दाचा अर्थ कारण. सो ह्या चराचर सृष्टीचं कारण काय आहे नेमकं, त्याच्याकडे मला जायचंय. धावे, त्याला धावे शब्द वापरलाय समर्थांनी. संत आहेत ना, कुठला तरी शब्द कुठेतरी वापरत नाही. धावतो केव्हा? बरोबर, ती मिळवण्यासाठीची धडपड प्रचंड. आपली औषधं मिळवण्यासाठीची धडपड असते का? प्रत्येक वेळी नसते, प्रासंगिक असते. बरोबर आहे. मी धावतो त्यावेळेत औषधं घ्यायची. मी मागच्या वेळी धनत्रयोदशीला इथे येत होतो पुण्यात संध्याकाळी, आणि संध्याकाळी ठराविक दुकानांच्या पुढे इतकी गर्दी होती.
बहुतेक तुम्ही त्या गर्दीतले नाहीत असं गृहीत धरून मी हे उदाहरण दिलं. बरं, धाडस केलं. म्हणजे त्या दुकानांच्या पुढे गर्दी होती, त्यांची धाव होती विकत घ्यायला. म्हणजे मला जे प्राप्त करायचं आहे ते मी ठरवलेलं पाहिजे. जे ठरवलेलं आहे ते मिळवण्यासाठी मी क्रियान्वित झालेलो पाहिजे. आणि जे क्रियान्वित झालो तिथे मला रांगेत उभं राहता आलं पाहिजे शांतपणे. बरोबर आहे? हे सोन्याबद्दल मी बोललो. आता हे लावायचंय परमार्थासाठी. आणि इथे समर्थ म्हणतात धावे. विवेक मुळाकडे धावे. तो धावतोय म्हणजे मला घेऊन जातोय वेगाने, अशी त्याची अवस्था आहे. तैसा सद्गुरु कृपा मानसी. वायूचे बडे शब्द सॉरी. तेणे ऐक्य सिंधू हेलावे स्वानंद सुखे. त्याने होतं काय? ऐक्य सिंधू. ऐक्य एकत्र येणे, जोडला जाणे, मिसळणे. आणि तो सिंधू. सिंधू म्हणजे समुद्र. समुद्र इथे कशाचा आहे? आनंदाचा समुद्र आहे. उपनिषदांमध्ये एक वाक्य, यो वै भूमा तत् सुखम. जे सर्वात मोठं आहे ते सुखावं आहे. आपण सर्वात मोठ्याकडे जात असतो की नाही? मी 1 रूम किचनमध्ये राहतोय, माझी धाव कुठे असणार आहे? म्हणजे आता 4 रूम किचन म्हणू नका, पहिले 2 रूम किचनचंच येतं अनुभव. म्हणजे खरं सांगू का, 4 रूम किचनकडे ना तरुण मुलं धावतात आणि जे मध्यवयीन झालेत ना त्यांना लक्षात येतं 2 रूम किचनच झेपणार आहे. ते स्वानुभवाचं येतं की नाही झेपायचं ते. म्हणजे माझी मोठ्याकडे, मग 2 रूम किचनची 4 रूम बंगला. माझं जास्तीत जास्त वृद्धी त्याच्याकडे माझा कल आहे. म्हणजे वाढतं नेहमी, मला जास्तीचं हवं असतं, वाढतं हवं असतं. किती वाढतं हवं आहे? स्काय इज द लिमिट. आणि खरं सांगू ना, स्काय इज द लिमिट हे मनाला हवं आहे, त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे. कारण आपल्याला जायचं आहे स्कायकडे. मला आकाशाकडेच जायचं आहे. मला ढगात नाही जायचं, मला आकाशाकडे जायचं आहे. आता फरक काय आहे? आकाश कुठे बघता येतं? तुम्हाला आकाश बघायचंय तर तुम्हाला काय करावं लागेल? मोकळ्या जागेत जावं लागेल. म्हणजे आपण इथे समजा आकाश बघायची पाळी आली तर तुम्हाला कुठे जायला लागेल? इथून. दॅट्स द मिस्टेक. कारण तुमच्यात आणि माझ्यात काय आहे शिल्लक? आकाश. ते इथेच आहे, पण माझ्या मनात पक्क बसलंय ब्ल्यू स्काय. बरोबर आहे? इथे जे समर्थानं सांगायचंय ते ब्ल्यू स्काय नाहीये, ते इथे असणारं स्काय आहे, आकाश. हे आकाश तत्व आहे की जे तुमच्या आमच्यात आहे, सगळीकडे आहे. आणि मला त्या आकाशाकडे जायचंय. म्हणजे पोकळीकडे जायचं नाहीये, पोकळीत असलेलं भरून जे आत्मतत्व त्याच्याकडे जायचंय. इतकं सूक्ष्म आहे. पक्क लक्षात घ्या. शिवधनुष्य आहे. आपल्या सगळ्यांना शिवधनुष्य माहिती आहे. बरेच राजांनी प्रयत्न केला उचलायचा, कोणी उचललं नाही. एक कथा अशी आहे, सीता लहानपणी ते शिवधनुष्य लीलया उचलायची, अशी एका रामायणात आहे. वाल्मिकी रामायणात असं नाही म्हणत आहे, पण एका रामायणात आहे. सीता ते शिवधनुष्य लीलया उचलायची. अनेक राजे आले, महारथी आले, मल्ल आले, त्यांना उचलता नाही आलं ते शिवधनुष्य. प्रभू गेले आणि त्याने लीलया उचललं. ते धनुष्य कोणाचं आहे? शिवाचं आहे. शिवाचा दुसरा अर्थ काय आहे? पवित्र. जो शिवा एवढा पवित्र असेल तो ते उचलू शकेल. हे पक्क लक्षात घ्या. मला ह्या सूक्ष्म आकाशाच्या पलीकडे बघायचंय. मी तितका सूक्ष्म व्हायला हवा. इन अदर वर्ड्स, जोपर्यंत मला या स्थूलातलं आकर्षणच संपत नाही तोपर्यंत माझी दृष्टी सूक्ष्माकडे जाणार नाही. हे सरळ सरळ अर्थ झाला. हे आचरणात आणायचंय. म्हणून इथे समर्थ म्हणतात सद्गुरु तेणे ऐक्य सिंधू हेलावे स्वानंद सुखे. त्या विवेकाच्या आधाराने ऐक्य, एकमेकांचं ऐक्य, समरस होणे, आत्मतत्वाशी एकरूप होणे, असं माझं ऐक्य झालं, मी ते आहे असं मला अनुभव आला की मग काय होणार आहे? सिंधू हेलावे स्वानंद सुखे. स्वतःच्याच आनंदात रममाण होणे. लहान मुलं खेळतात ना, स्वतःच खेळत असतात. बघितलंय? 100% तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. लहान मुलं खेळत असतात, आपापल्याच खेळत असतात. अगदी लहान असतं ना
त्याला दुसरं कोणी लागत नाही. म्हणजे ते त्या खेळण्यातच रमतं. जसं जसं मोठं होईल तसं त्याच्या लक्षात येतं हे काय खरं नाही, तो दुसरा पाहिजे. आणि काळांतराने परत कळतं हे काय खरं नाही, मी एकटाच बरा. म्हणजे माझी प्रगती आहे, मी त्याच्यात आपल्यातच आनंदात, स्वतःच्याच आनंदात. आणि खरं सांगू ना, या चराचर विश्वामध्ये हे जे स्थूल आहे तिथे आनंद नाहीच आहे. माझ्यातच आनंद आहे, तो दडलेला आहे, तो मला उघड होतो, तो प्राप्त होतो, म्हणजे उघड होतो, एवढाच फरक घडतो. असा तो स्वानंद सिंधू आहे. आणि त्या स्वानंद सिंधूशी आपलं ऐक्य व्हावं म्हणून आपण समर्थांना प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.